बघितलंय बिबट्याला कधी? बिबट्या आमच्या दरवाजात येतात. केळी नेली, एक बोकड नेला 10,000चा. अरे बाप रे. लय विचित्र काम आहे. राहण्याची इथे लय अवघड झाले माणसाचं. नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल, आपण निसर्गरम्य असलेल्या अशा जावळीच्या खोऱ्यातील कोयना बॅकवॉटरच्या इथे असलेल्या वासोटा किल्ल्यापाशी आपण जाणार आहोत. आपल्याबरोबर बरेच जण आहेत. शिवशौर्य ट्रेकर्स यांच्याबरोबर आपण आलेलो आहोत, कारण इथे बरेचसे नॉर्म्स आपल्याला फॉलो करायला लागतात. ते मी या व्हिडिओमार्फत सगळ्यांना सांगणारच आहे. आणि शिवशौर्याचे ट्रेकर्सचे मेन जे सदस्य आहेत त्यांच्याशी आपण भेट करणारच आहोत. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की आपला प्लॅन कशा पद्धतीने असणार आहेत. तर आपल्याला मागे आत्ता दिसतंय कोयना खोरं. ती सुंदर पाणी बघा, पूर्ण निळं पाणी आहे, सुंदर. आणि इथे अशा बोटी निघतात. बोटीतनं आपल्याला प्रवास करून 1 तास चेकपॉईंटला जायचं आहे. ह्याच्याबद्दल डिटेल माहिती मी देणार आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, स्किप करायचं नाही, कारण याच्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे आणि निसर्ग सौंदर्य मिळणार आहे. आणि आपण ड्रोनसुद्धा आणलेला आहे, त्याच्यामुळे एरियल व्ह्यूने आपण नक्कीच बघणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीने दिसते. आपण आता निळासार या पाण्याचं वर्णदृश्य बघूया. चला. मंडळी, आपण वासोट्याला आहोत आणि आता आमचा नाश्ता झालेला आहे. आमचा नाश्ता जो आम्ही केलेला आहे, तर हॉटेल जय भैरवनाथ वासोटा या हॉटेलपाशी आपण नाश्ता केलेला आहे. अतिशय सुंदर नाश्ता होता. आपण इकडे आलेलो आहोत. इथे आता आम्ही नाश्ता केला आणि हे आपल्याबरोबर दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले. दानाजी नारायण संगपाळ. बरं, आता आम्ही इथे नाश्ता केला आणि इकडनं आता बोटीने आम्ही चाललो आहोत फॉरेस्टमध्ये. तर सुंदर नाश्ता होता. आणि तुम्ही इथे किती लोकांची सोय करू शकता दर्शकांना सांगा. आपले काय 200 ते 800 लोकांची आपण सोय करू शकतो. म्हणजे ते इथे नाश्ता आणि जेवण
नाश्ता आणि राहायची सोय पण होते का इकडे? राहायला रूम आहेत आपल्याकडे, टेंट आहेत. अरे वा, सुंदर. आणि टेंटचे किती पैसे घेता तुम्ही? टेंटचं आपण सगळं पॅकेजवर करतो, राहणे, जेवण, बोटिंग आणि फॉरेस्ट परमिशन. त्याचं किती घेता? टेंटचं असेल तर 1200 रुपये पर पर्सन. 1200 रुपये पर पर्सनमध्ये काय काय येईल? संध्याकाळचं जेवण, सकाळी चहा पोहे, दुपारी चपाती भाजी, पार्सल डबे, बोटिंग, फॉरेस्ट परमिशन, गाईड. ओके. आता दर्शक तुम्हाला बघतायत, तुम्ही दर्शकांना तुमचा नंबर सांगा. 83 90 71 62 32. परत एकदा सांगा. 83 90 71 62 32. सुंदर. तर कोणाला इथे यायचं असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करा आणि अतिशय सुंदर सोय करून देतात दादा. तर आता आपण इकडे निघूया, बघूया आता आपला प्रवास कसा राहतो. मंडळी, आपल्याबरोबर बरेच जण आहेत. मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं, आता सगळ्यांना भेटूया. हाय सगळ्यांना. आणि आता आपण ज्यांच्या ग्रुप बरोबर आलेलो आहोत त्यांना आपण पहिले भेट करूया. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं पहिले नाव सांगा. माझं नाव विजय अनंत हरचंदे, राहायला मुंबईला. ओके ताई, तुमचं माझं नाव गायत्री म्हात्रे, राहायला मुंबईला. ओके. दर्शक तुम्हाला बघतायत, तर आपला दिनक्रम काय असेल हा सांगा आजचा. साधारण आपण आता 9:30 वाजता बामणुली गावात आहोत. आपण आता वासोटा किल्ला करणार आहोत. वासोटा किल्ला करून आपण चोरवणे नागेश्वर देवस्थान आहे चोरवणेमध्ये, ते देवस्थान करून आपण संध्याकाळी चोरवणे गावामध्ये उतरणार आहोत. इथून आता आपण बोटीने तासभराचा कोयना नदीच्या पाण्यातून आपण ट्रॅव्हल करत वासोटा किल्ल्याच्या बेसला जाऊ. तिथून आपण वासोटा किल्ल्याची चढाई करून वासोटा दर्शन करून तिथून मग आपण धारेवरनं चालत नागेश्वर देवस्थानाकडे जाऊ. तिकडे गुफा आहे एक, गुफेवरती तिकडे थोडंसं स्नॅक्स वगैरे घेऊन आपण तिथून खाली उतरायला सुरुवात करणार आणि संध्याकाळपर्यंत आपण चोरवणे गावामध्ये. बरोबर आहे. आता मला सांगा, आपण बोटीने जिथे गेल्यानंतर बोटीपासनं किल्ला किती वेळ लागू शकतो? साधारण 2.5 ते 3 तास लागतात. 2.5 ते 3 तास. मग तिथे गेल्यानंतर जे किल्ला फिरून घेणार आहात, किल्ला फिरून झाल्यावर जेवण लंच करणार आणि मग ते झाल्यानंतर तिकडनं धारेवरनं चालत आपण नागेश्वरला जाणार. बरोबर. तो पॅचला किती वेळ लागेल? त्याला तरी पण साधारण 2 ते 2.5 तास लागतात. 2. आणि नागेश्वरचं दर्शन झाल्यानंतर तिथे स्नॅक्स झाल्यानंतर तिकडनं खाली उतरायला मागच्या साईडने किती वेळ लागेल? साधारण 3 तास. 3 तास लागतील. बरं, साधारणतः तो पॅच कसा आहे तो दर्शन? कारण बरेच जणांना मी व्हिडिओ बघितले ज्यामध्ये फक्त वासोटा किल्ला करून ते रिटर्न येतात. तर तुमचा पहिला मी बघितला की ज्यामध्ये नागेश्वरच्यामध्ये असून आपण पलीकडच्या साईडने उतरणार आहे. तर तो पॅच तुम्ही आधी केला असेल तर किती वेळ कसा आहे तो पॅच? आम्ही पहिला केला होता, रेखी केली होती, तेव्हा आम्हाला साधारण वासोटा ते नागेश्वर असं आम्हाला 2.5 तास लागले होते. ओके. आणि तिथून खाली उतरायला नागेश्वरवरून खाली चोरवणे गावामध्ये जायला आम्हाला साधारण 2.5-3 तास लागले. ओके. तुम्ही दर्शकांना संस्थेचा नंबर सांगा. संस्थेचा नंबर आहे 93 20 75 55 39. परत एकदा सांगा. 93 20 75 55 39. सुंदर. तर तुम्हाला जर यायचं असेल मंडळी तर ह्या ट्रेकिंग ग्रुप बरोबर शिवशौर्य शिवशौर्य ट्रेकर्स बरोबर नक्की या. आता आपण बघूया आपला पुढचा प्रवास कसा राहतो. चल, आता आपण बोटीतनं निघालेलो आहोत. आपल्याबरोबर ही एक बोट आहे आणि आता समोर एक बोट आहे. जवळजवळ आपण 33 जण आहोत आणि 2 बोटीमध्ये आपण डिवाईड झालेलो आहोत. आणि आता सुंदर अशा कोयना नदीच्या खोऱ्यातनं आपण चाललो आहोत. किती अथांग सुंदर असं पाणी आहे बघा, स्वच्छ पाणी आहे. आणि ही आपली बोट आहे आणि आपल्या बरेच जण आहेत. हिप 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 हिप. मंडळी, आता आपली बाजूला दुसरी बोट येते, त्या सगळ्यांना हाय करूया. आपण बोटीमध्ये आहोत आणि बोटीतल्या काकांना बरीचशी माहिती आहे ती आपण आता जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिले. संजय कृष्णा जांभळे. बरं, आता आपण कोयनेच्या खोऱ्यामध्ये आहोत, तर तुम्ही इकडची दर्शकांना सगळ्यांना माहिती सांगा. आता आपण कुठे आहोत? आता आपण त्रिवेणी संगम मध्ये आहे. 3 नद्यांचा संगम आहे, कोयना, सोळशे आणि कांदाटे. ओके. मग तू कुठे कुठे नद्या त्या थोड्या दाखवा. तापोळ्याकडनं कोयना, सोळशे अशा 2 आल्यात आणि ही इकडून आलेली ही कांदाटी नदी आहे. ही कांदाटी नदी. हा. आणि समोर हे दत्त मंदिर आहे, 200-250 फूट गुफा आहे, शिवलिंग आहे, गणपती आहे आणि दत्ताच्या पादुका आहे. कुठे दत्त मंदिर आहे? या डोंगराच्या वरती आहे का? हा, नाही, ह्या झाडामध्ये आहे. अच्छा, झाडांमध्ये खाली या मधल्या पॅसेज मध्ये. हा हा. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. सुंदर. धन्यवाद दादा माहितीबद्दल. मित्रांनो, एकदम जबरदस्त वाटते. बाजूची बोट आणि आपली बोट दोन्ही एकत्र चाललो आहोत. खूप धमाल एक्सपिरियन्स आहे. 1 ते 1.5 तास आपल्याला जायला लागतात. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेन तुम्ही इथे आवर्जून या. धमाल करतोय आपण.
वासोटाला यायचे झाल्यास बामणोली विलेज हे मुंबईपासून 293, पुण्यापासून 135, साताऱ्यापासून 40 आणि कोकणातील चिपळूणपासून 145 किलोमीटरवर आहे. इथे समोर आपल्याला बोट पॉईंट दिसतोय, तिथे आपली बोट लागणार आहे आणि तिकडनं आपण जाणार. आणि आता इथे वन खातं लागेल आपल्याला, तिथे सगळे बॅग चेक करतील आणि तिकडनं आपण समोर असलेल्या वासोटा किल्ल्यावर जाऊया. चला. तर इथे आपली बोट लागलेली आहे आणि आपल्याला आता इथे उजवीकडे जायचं आहे. तेव्हा इथे बोट दिसतोय आपल्याला, सह्याद्री टायगर रिझर्व, सह्याद्री व्याघ्र राखीव. तिकडे चेकपोस्ट आहे. तिथे जर तुम्हाला कॅमेराने प्रॉपर शूट करायचं असेल तर तुम्हाला 100 रुपये तिथे आपल्याला द्यायला लागतात शूटिंगसाठी. तर तिथे जे आपल्याला गेटच्या बाजूला जे तुम्हाला तिथे दिसतंय तिथे आपण 100 रुपये दिले आणि तिकडनं पुढे आलो आहे. काय झालं म्हणजे बस एवढं 5 प्लास्टिक, 2 प्लास्टिक आणि 1 पाणी बॉटल. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथे प्लॅस्टिक काउंट करतात, जी खरंच खूप छान गोष्ट आहे. वन अधिकारी इथे याची नोंद करून घेत आहेत किती कोणाकडे प्लॅस्टिक आहे, जेणेकरून आतमध्ये कुठली घाण होणार नाही. खूपच सुंदर आहे, कारण आतमध्ये बरेचसे लोक जातात आणि मी बऱ्याचशा व्हिडिओ नेहमी सांगत असतो की बरे कचरा करत असतात. त्याच्यामुळे इथे जर तुम्ही आलात, आता आपण जे पडणार आहोत तर नागेश्वर मंदिरापासनं मागच्या साईडला आपण उतरणार आहोत कोकणामध्ये. पण जर तुम्ही परत रिटर्न येणार असाल तर इथे 500 रुपये डिपॉझिट घेतले जातात आणि आल्यानंतर तुमचे प्लॅस्टिक जेवढे काउंट केलेले आहेत तुम्ही, किंवा 4 असतील किंवा 7 असतील किंवा 10 प्लॅस्टिक असतील, ते काउंट करतात आणि आल्यानंतर तुम्हाला ते 500 रुपये दिले जातात, जेणेकरून कोणीही वरती कचरा टाकत नाही. अतिशय सुंदर यांनी व्यवस्था इथे ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला कुठेच कचरा काही दिसणार नाही आहे. मस्तच. आत आल्यानंतर आपल्याला असा परिसर दिसतोय. वन अधिकाऱ्यांसाठी ते क्वार्टर्स बांधलेले आहेत आणि इथे निसर्ग माहिती केंद्र आहे. तर आज जाऊन आता आपण बघूया. तेव्हा इकडे अशा पद्धतीने माहिती इथे दिलेली आहे. जंगलातील रहस्य म्हणजे असं आहे की बरेचसे असे किडे निसर्गाने असे त्यांना देणगी दिलेली असते की केमोफ्लेज होतात. म्हणजे त्यामध्ये ते आपला कलर त्या हिशोबाने आपल्या सेट करतात. जसं आता दगडावर लपलेला किडा, इथे किडा आहे पण तो दिसत नाही आहे, तसं यांना नाव दिले जंगलातील रहस्य. आता पतंग आहे इकडे, पण तो खोडामध्ये एवढा लपलेला आहे की कळतच नाही इथला किडा आहे. इकडे ज्या वनस्पती आढळतात त्याच्याबद्दल इथे चार्ट लावलेला आहे. कोयना अभयारण्यातील सस्तन प्राण्यांचे इथे चार्ट लावलेले आहेत, कुठले कुठले प्राणी आढळतात. मुंगूस, लंगूर, रानकुत्रा, पिसोरी, रानडुक्कर, लांडगा, वाघ, रानमांजर, भेकर, सांबर, रानउंदीर, उदमांजर, तरस, साळींदर, अस्वल आणि बिबळ्या. आतमध्ये आल्यानंतर सगळ्यांचा आवडता वाघ, ते कोळी, स्पायडर कुठले कुठले आढळतात जंगलामध्ये. खूप मोठं जंगल आहे. आपण आता बघणार आहोत, वरती गेल्यानंतर दिसेल आपल्याला पूर्ण कुठल्या पद्धतीचे साप आढळतात. मांजऱ्या, कानेरा साप, पट्टेरी, हरणटोळ, धूळ नागिण, तस्कर, धामण, कुकरी, कवड्या, कुकरी, फॉरेस्टचा मांजऱ्या, त्याच्यानंतर रुखई, चोचवाला कानेर, चापडा, अजगर, हे सगळे सापांचे प्रकार इथे सगळे आढळतात. आणि इथे स्पेशली त्यांनी लिहिलं आहे अभयारण्यातील 4 प्रमुख विषारी साप, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. हा इथे 4 विषारी साप आढळतात. मस्त. म्हणजे मला म्हणायचं आहे, सुरुवातीला एवढी सुंदर माहिती यांनी दिलेली आहे की आपण आता जाण्याच्या आधी सगळ्यांना जे टुरिस्ट लोक येतील इकडे त्यांनाही माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण बाहेर जाऊया. मित्रांनो, तुम्हाला समोर दिसतंय केवढं घनदाट जंगलात आता आपण जात आहोत. तर इथून आपण आलो आणि पुढे आल्यानंतर आता काही जिने लागलेले आपल्याला.
चिरांच्या दगडामध्ये हे जिने बनवलेले आहेत. आणि जाताना पहिला आपल्याला ओढा लागलेला आहे. आपल्याला हा ओढा लागलेला आहे. पावसाळ्यामध्ये खूप जोरात पाणी येत असेल इकडनं. झऱ्याचं पाणी असल्यामुळे आपण पाणी घेऊ शकतो प्यायला. हे हा एकदम गार पाणी आहे. भारी, काय चव आहे पाण्याला मस्त. मंडळी मगाशी सांगितलं होतं आपल्याबरोबर 2 जण आहेत, ते म्हणजे प्रदीप हाय आणि मयुरेश हाय. तर सांगायचं झालं तर प्रदीपला तर तुम्ही ओळखताच, आपल्या सगळ्या ट्रेकिंगमध्ये आपण त्यांच्याबरोबर असतो. आणि मयुरेशला तुम्ही गिरनारमध्ये बघितलं असेल, गिरनार यात्रेमध्ये आपला मयुरेश होता. आमच्या तिघांचा वासोट्यासाठी हा पहिला ट्रेक आहे, कारण आम्ही कोणीच वासोट्याला आधी आलो नव्हतो, त्याच्यामुळे आम्ही तिघांसाठी नवीन आहे. तर बघूया आता पुढचा प्रवास कसा राहतो. म्हणजे तुम्ही मागे बघू शकता, आता आपण जंगलातनं जात असताना दुसऱ्या ओढ्यापाशी आलो आहोत. त्या हा इकडनं एक आणि इथून एक ओढा वाहत असेल पावसाळ्यात, आणि इथे हे एकत्र येत आहेत. आणि ह्याच्याच बाजूला आपल्याला मारुतीराया आणि गणपती यांची मूर्ती आहे. सर्वांना हे सांगायचं आहे की आपण घनदाट झाडीतनं जात आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 12 वाजलेले आहेत. आणि दुपारच्या 12 वाजतासुद्धा एकदम गार वाटते इकडे, कारण तुम्ही जर झाडं बघाल तर इकडनं ऊन जास्त खाली पोचतच नाही, पूर्णपणे सावली आलेली आहे खाली. पायवाटसुद्धा मळलेली आहे, त्याच्यामुळे भरपूर मोठी आहे आणि व्यवस्थितपणे आपण किल्ल्यापाशी पोचू शकतो. त्याच्यामुळे हा ट्रेक एकदम बिगिनर श्रेणीमध्ये आपण म्हणू शकतो. लहान मुलांना घेऊनसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. पुढे आल्यानंतर आता आपल्या जिने लागलेले आहेत आणि इकडनं चढाई आता चालू झालेली आहे. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हागडावर अडकले असताना आपल्या मुक्त्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक 6 जून 1660 रोजी घेतला. मंडळी, गडावर जात असताना आपल्याला काही इथे अवशेष दिसत आहेत. हे बघा, इथे आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे पुढे, आणि जर इकडे तुम्ही बघितलं तर काही इथे अवशेष आहेत, बहुतेक या समाध्या आहेत. बघा, आपल्याला मध्ये आजी दिसत आहेत, तर आजींशी जरा 2 मिनिटं गप्पा मारूया. नमस्कार आजी, तुमचं नाव सांगा पहिले. नाव कला भोसले. बरं, तुम्ही कुठे राहता इकडे? खाली आम्ही राहतो मोनावळ्याला. मग तुम्ही इथे कशासाठी थांबले आहात ते सांगा पहिले. मी लिंबू सरबत ताक विकते इथं. बरं, ठीक आहे. म्हणजे उदरनिर्वाहासाठी तुम्ही काहीतरी पोटा पाण्यासाठी इथे? आमच्याकडे म्हणजे इन्कम नाही आहे काय, हे जंगली प्राणी झाल्यामुळे शेती तर राहतच नाही अजिबात. बरोबर आहे. वर्षभर मेहनत केली तर एकाच रात्रीत खाऊन जातात. अरे बापरे. हो, अशी कळपच्या कळप येऊन गवे येऊन संपवूनच शेती सगळी जाते. बापरे. मग आता तुम्ही लिंबू पाणी आणि सरबत इथे विकताय. लिंबू आणि ताक. हा बरोबर. आणि इथे आता तुम्ही इथे असल्यामुळे तुम्हाला विचारतो, इथे कुठले कुठले प्राणी दिसतात? संध्याकाळच्या वेळेस असतात का शांतते असतात? कारण तुम्ही मगाशी म्हणल्या की इथे बरेच वर्दळ असताना दिसत नाहीत, पण शांतता जेव्हा असते तेव्हा सगळ्यात जास्त कुठले प्राणी दिसतात? जास्त म्हणजे हे माकडं, मोर, रानकोंबडे, गवे, बिबटे असं कदाचित. तुम्ही बघितलंय बिबट्याला कधी? बिबट्या आमच्या दरवाजात येतात. शेळी नेली, एक बोकड नेला 10,000चा. अरे बाप रे. लय विचित्र काम आहे. राहण्याची इथं लय अवघड झाले माणसं. आपल्याला मध्ये आजी भेटलेल्या आहेत, त्यांनी थोडासा आपला एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे. धन्यवाद आजी. तर 2 मिनिटं आपण मंडळी विश्रांती पण घेतली आहेत आणि आजींची थोडीशी मुलाखत घेतली. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बोर्ड दिसतोय नागेश्वर सुळका. जर तुम्ही उजवीकडे गेलात तर नागेश्वर सुळक्याकडे आपण जाणार, आणि जर इकडनं वरती गेलात तर आपण वासोटा किल्ल्याला जाणार आहेत. तर आता पहिले आपण वासोटा किल्ल्याला जाणार, परत येणार आणि इकडनं नंतर नागेश्वर सुळक्याकडे जाणार. चलो. रस्त्यामध्ये आपल्याला भरपूर कारवी लागलेली आहे. सुंदर कलर आहे बघा एकदम. म्हणजे आता बऱ्यापैकी आपण वर आलो आहोत आणि इकडनं आपल्याला किल्ल्याचं प्रवेशद्वार दिसतंय.
इकडनं जायचं आपल्याला वरती, जे लोक चालले तिकडनं जायचं तिथे द्वार आहे आणि तिकडनं वरती जाऊन आपल्याला पुढे जाताना दिसतं बघा लोक, ती त्या टोकापर्यंत जायचं तिकडे. म्हणजे आता एवढ्या वरती आलो आहोत आपण आणि इथे बघा केवढं जावळीचं खोरं दिसतं इकडे सुंदर. आणि मध्ये आता कोयना डॅमचं बॅकवॉटर दिसतं इकडे समोर. आणि इकडनं आपण आलो आणि या जुन्या पायऱ्या आपल्याला इथे दिसत आहेत. हे बघा आपण इकडनं आता वरती आलेलो आहोत आणि त्यावेळेस इथे प्रवेशद्वार असेल, इथे तटबंदी पण दिसते आपल्याला दोन्हीकडे. आज जाऊया आपण. आता आपण किल्ल्यावर आलेलो आहोत आणि आल्या आल्या डावीकडे आपल्याला श्री हनुमानाचं मंदिर दिसतंय. भरपूर लोक आलेली आहेत. मस्त. आता गडावरचे एक एक स्पॉट आपण बघूया आणि त्यानंतर आम्ही थोडं विश्रांती घेणार आहे, जेवणार आहे आणि इथून आपण नागेश्वर मंदिराकडे जाऊया आणि बघूया तो प्रवास कसा राहतो आपला. हनुमान मंदिरच्या बाजूला डावीकडे तुम्ही गेले तर बाबूगडाला जाता येतं, तर आपण तिकडे जाऊया पहिले. हे बघा इकडे बाबूगडाला जाताना आपल्या चुन्याचा घाणा इथे दिसतोय. हा चुन्याचा घाणा आहे. त्यावेळेचं जे बांधणी असायचं त्यावेळेस चुनखडी त्याच्यानंतर गूळ आणि डाळ याचं मिश्रण एकत्र करून ते दगडाच्या मध्ये भरलं जायचं. त्यावेळेस सिमेंट बिमेंट असं काही नव्हतं. त्यावेळेस ह्याच्यामध्ये ते भरलं असायचं आणि हे चाक त्यावर फिरवायचं आणि त्याचं मिश्रण तयार करून बांधणी केली जायची त्या मिश्रणानं. ते सुंदर आहे बघा. बाई इकडनं किती सुंदर दृश्य दिसतंय. आणि आपली बोट त्या तिथे लागली होती. तिकडनं ह्या ट्रेल मार्गाने पूर्ण आपण असं वरती आलो आहे जंगलातनं आणि इथून असं वरती आलो. मयुरेश आहे. मयुरेश कसं वाटतंय तुला? खूप म्हणजे कनेक्टेड नेचरशी, खूप कनेक्टेड. म्हणजे प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा, म्हणजे वेळ काढून प्रत्येकाने हा केलाच अनुभव घ्यावा. पाहिजे. बरोबर आहे. आणि असं नेचर, असं जंगल, अक्षरशः सुंदर जंगल आहे. आणि ॲक्च्युली आपण ट्रेक करतो तेव्हा आपल्याला हे कळतं की आपला स्टॅमिना किती आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण किती करू शकतो, तेव्हा आपला किती फिटनेस आहे हे आपल्याला कळू शकतं. त्यामुळे सगळ्यांनी ट्रेक केला पाहिजे. आणि जंगलात जर असेल तर अजून चांगलं, कारण फ्रेश ऑक्सिजन आपल्याला मिळतो त्यातनं. मस्त काय नेचर आहे बघा समोर. हे पाण्याचं टाकं दिसतंय. 2 पाण्याची टाकं आहेत, पण हे जे टाक आहे ते बऱ्यापैकी मातीवरनं आल्यामुळे ते बराचसा याच्यामध्ये माती गेलेली आहे. इकडनं आपल्याला दिसतंय बघा याची बांधणी. आणि हे बाजूला दुसरं टाक आहे. तर वरती पाण्याचा साठा हाच आहे. जर तुम्हाला इथे पाण्याची बाटली भरून घ्यायचं, जसं हे दादा भरतायत, पिण्याचा साठा हाच आहे. आणि इकडनं आता आपण बाटली आपली परत भरून घेऊया आणि पुढे बाबूकड्याकडे जाऊया. आता आपण इकडे बाबूकड्यापाशी आलेलो आहोत. इकडनं जे कैदी असायचे त्यांना कठोर शिक्षा म्हणून इथे ठेवलं जायचं या गडावर. आणि जर त्यांना जर कडेलोट द्यायचं असेल तर ह्या कड्यावरून त्याला ढकलून द्यायचे. हा पॉईंटला बाबूकडा म्हणतात. या पॉईंटवरनं समजा तुम्ही आवाज दिला तर समोरनं तुम्हाला आवाज परत रिटर्न येतो. याला इको पॉईंट म्हणतात. आता हे दादा सगळे मिळून आपल्याला आवाज देत आहेत. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात आहे, जबरदस्त. माहित नाही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालंय की नाही, पण आवाज रिटर्न येतोय मस्त. तो कडा आहे जबरदस्त. म्हणजे इकडनं समजा काही त्याला कड्यावरनं ढकललं तर काही वाचणारच नाही. आणि त्यावेळेस ह्याला व्याघ्रगड सुद्धा म्हटलं जायचं. आणि हा समोरचा तुम्हाला जो दिसतोय हा जुना वासोटा आहे. आता तिथे जाता येत नाही कारण कुठलाही पायवाट किंवा रस्ता नाही आहे त्याला जायला. पण त्यावेळेस ह्याला व्याघ्रगड म्हटलं जायचं. कारण असं म्हटलं जातं की हे जर तुम्ही बघितलं तर असं वाघाच्या पंज्यासारखी अशी बोटं अशी उमटल्यासारख्या बघा, 5 नखं अशी. तुम्ही जर नीट बघितलं तुम्हाला लक्षात येईल त्याची ठेवण.
सुंदर. मित्रांनो, बाबूकडा आपण बघितला आणि आता आपण दुसरे पॉईंट बघूया. चला मंडळी, परत आपण मंदिरापाशी आलो आहोत. मंदिराच्या बाजूला उजवीकडे गेलेत तर आपल्याला इथे तळ दिसतंय. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. त्याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. तर मंदिरावरनं जर तुम्ही उजवीकडे गेलात तर आपल्याला इथे नागेश्वर पॉईंट आहे. तिकडनं आपल्याला नागेश्वरचा तो सुळका दिसतो आणि महादेवाचं मंदिर आहे ते आपण आता बघूया. बघा, इथे मागे आपल्याला जे दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे आणि याच्या बाजूला धान्य कोठार आहे ते आता बघूया. इथे धान्य कोठार दिसतंय. भरूच झाडे झुडपं आलेली आहेत. इकडनं आपल्याला हे मंदिर दिसते बाजूला. आता मंदिरात जाऊया आपण. अतिशय प्राचीन महादेव मंदिर आहे. जाऊन आपण आता दर्शन घेऊया. हो, पूर्ण बघितलं तर जांभ्या दगडामध्ये पूर्ण बांधणी आहे. मस्त. वरती बघितलं ते नंतर डागडुजी केलेली आहे. सिमेंट लावलेलं आपल्याला इथे दिसतंय. मस्त. तेव्हा इकडनं प्रकाश आणि हवा येण्यासाठी इथे एक आहे, इथे एक आहे द्वार आणि इथे एक द्वार आहे. तर आज जाऊया आपण, दर्शन घेऊया. मंडळी, आता इथे एका स्पॉटवर आपण आलेलो आहोत आणि इकडनं आपण खाली उतरून तिकडे पुढे पण जाणार आहोत. पण त्याच्या आधी तेव्हा आपल्याला इथे दोन सुळके दिसत आहेत. हा एक सुळका आणि पुढचा एक सुळका आहे. हा जो आहे त्याला खोटा नागेश्वर म्हणतात आणि जो मेन नागेश्वर आपला जो आहे, जिथे आपल्याला याच्यानंतर जायचं आहे, तो पुढचा जो सुळका आहे त्या सुळक्यापाशी आपल्याला जायचं आहे. तर इकडनं आपण उतरून पूर्ण जंगलातनं या जंगलातनं आपण तिकडे जाणार आणि त्याबरोबर इथे माहीत नाही ते कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही, पण त्या सुळक्याच्या अलीकडे उजवीकडे एक व्हाईट डॉट आहे. तिकडनं पायवाट आहे आणि तिकडनं त्या गुहेमध्ये महादेव आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर स्वयंभू पिंड आहे आणि भेगेतनं म्हणजे दगडाच्या भेगेतनं पाण्याचा अभिषेक त्यात होत असतो आणि 12ही महिने तो अभिषेक होत असतो, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. तर आपण जाऊन बघणार आहे प्रत्यक्षात तिकडे. आणि तिकडनं आपल्याला मागच्या साईडला उतरायचं आहे आणि आपली गाडी जी आहे बस ती मागच्या साईडला येईल आणि मग उतरायला आपल्याजवळ 1.5 ते 2 तास लागतील परत तिकडनं. आणि तिकडनं मग कोकणात आपण पोहोचू. म्हणजे ह्या साईडला कोकण आलं आणि इकडे आलं सातारा. तर आपण बॉर्डरवर आता आहोत. मस्त. आता आपण ह्या पॉईंटला जाऊया आणि बघूया काय दृश्य दिसते तिकडनं. आता आपण शेवटच्या स्पॉटला म्हणजे बुर्जावर आपण आलो आहोत आणि मागचं दृश्य बघा फक्त. वाव. किंवा तटबंदी आपल्याला इथे दिसते इकडे. तेव्हा मंडळी, हनुमान मंदिराच्या बरोबर उजव्या बाजूस जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला काही इथे अवशेष आढळत आहेत. ते जाऊन आता आपण बघूया. हे पहा, त्यावेळेचा इथे राजवाडा होता. हा जी बांधणी बघा तुम्ही, हे बघा त्यावेळेचं किती काटेकोरपणे ह्याची बांधणी. याचा बेस आहे आणि हे बघा हे आतले जो हा आपल्याला चौकोन दिसतोय, इथे हा राजवाडा असायचा. आता फक्त बेसच राहिलेला आहे आणि इथे काही अवशेष दिसत आहेत आपल्याला.
तर अशा पद्धतीचं आहे. कुठल्याही गड किल्ल्याला आपण जातो तर बऱ्यापैकी कचरा दिसतो आपल्याला, पण इथे हे आहे की इथे तुम्हाला कचराच दिसत नाही आहे. कारण तुम्हाला जे मी सकाळी सांगितलं की इथे येताना 500 रुपये डिपॉझिट खाली वन खातं तिथे घेतात. त्याच्यामुळे काय होतं की आपण त्याला जेवढा कचरा काउंट करतात 7 पिशव्या 8 पिशव्या, तर आपण परत रिटर्न घेऊन जातो आणि 500 रुपये आपले परत घेतो. अतिशय सुंदर व्यवस्था आहे, त्यामुळे कुठेही कचरा दिसत नाही आहे. खूप मस्त. आणि ही वास्तू आपण जपली पाहिजे असं मला वाटतं. आता इथून आपण पुढचा काय स्पॉट लागतो आहे तो आता बघूया. चला तर मंडळी, आता आपण वासोट्यावरनं खाली उतरत आहोत. वरचे सगळे स्पॉट आपण कवर केलेले आहेत. वरती आता कुठले स्पॉट नाही आहेत. तर आता वासोट्याच्या आपण मगाशी जो फाटा बघितला होता तिथे नागेश्वर सुळक्याकडे जायचा जो फाटा होता तिथपर्यंत आपण जाऊया आणि नागेश्वर सुळक्याकडे जाऊया. चला मित्रांनो, आता मगाशी जो आपण फाटा बघितला होता त्या फाट्यापाशी आलो आहोत. हे बा, इकडे नागेश्वर सुळका आपल्या उजवीकडे जायचं आहे आणि आता वरनं खाली आलो. सगळे आपले संस्थेमधले सगळे मेंबर्स असेंबल होते. वरनं काही जण येत आहेत, तर सगळे एकत्र आल्यानंतर आपण नागेश्वर सुळक्याकडे जाऊया. म्हणजे आता नागेश्वर सुळक्याकडे जायला आपण चालू केलेलं आहे. तर वाट एवढी मोठी नाही आहे, छोटी आहे. त्यामुळे सगळ्यांना सांगण्यात आलं आहे की सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे. आणि दिशाभूल आरामात होऊ शकते आणि श्वाबदांचा भरपूर वावर इकडे. तर मंडळी, तुम्ही बघितलं की वाट जी आहे ती एकदम छोटी पायवाट आहे, कारण खूप लोकांचा राबता नसतो इकडे. आणि सगळेजण तुम्ही बघाल तर सगळे वासोट्या किल्ल्यावरनं परत बामणोईला जातात, पण आपण नागेश्वर मंदिरापर्यंत जाणार आहोत. तर हा एक पॅच आपल्याला मेन कवर करायचा होता एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये. फक्त वासोटा बऱ्याच लोकांनी केलेला आहे. फार कमी व्हिडिओ आहेत नागेश्वरचे, त्याच्यामुळे असेच वेगळे स्पेशल व्हिडिओ आपण या चॅनलला घेऊन येणार आहोत. तर सगळ्यांना विनंती आहे की अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला आता पुढे प्रवास बघूया आपण कसा राहतोय. 3:30 वाजले आहेत पण पूर्ण अंधार व्हायला लागला आता. म्हणजे आपण जवळजवळ पाऊण तास जवळजवळ जंगलातनं चालत होतो आणि चालल्यानंतर आता ओपन ह्याच्यामध्ये आलो आपण. म्हणजे समोरचं दृश्य बघा आणि आपल्याला इथे ह्या टोकाच्या खाली इथे गुहा आहे नागेश्वर महादेव, तिथे जायचं आहे. आणि जाण्याची वाट आपल्याला या धारेवरनं पूर्ण असं चालत जायचं आहे. तर बघूया आता आपला एक्सपिरियन्स हा कसा राहतो. आणि तिथे गेल्यानंतर आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया, कारण फॉरेस्ट एरिया इथे असल्यामुळे आपल्याला इथे ड्रोन उडवू नाही दिलेलं आहे. त्यामुळे नागेश्वरला परमिशन आहे ड्रोन फ्लाय करायची, त्यामुळे तिकडे जाऊन आपण ड्रोन फ्लाय करू. चलो मंडळी, नागेश्वर मंदिरात आपण जात आहोत आणि किती सुंदर दिसतंय बघा. माझ्या मागे आपल्याला वासोटा किल्ला दिसतोय आणि बाजूला हा सुळका दिसतोय आणि आपण या धारेवरनं चालत आहोत. धारेवरनं चालायचं नागेश्वर सुळका दिसेल आपल्या समोर आणि तिकडे जाऊया आता. त्याच्याबरोबर तुम्हाला आता इकडची समोरची दरी दाखवायची आहे. किती सुंदर दृश्य आहे बघा. वाव. मंडळी, नागेश्वर सुळका एकदम जवळ आलेला आहे. आणि तुम्हाला सांगायचं आहे की आपण मुंबईवरनं आलो, मुंबई पुण्यावरनं, पण चिपळूणवरनं जे म्हणजे कोकणातनं जे येतात ते ह्या मार्गाने येतात. इथे त्यांच्यासाठी बोर्ड लावला आहे बघा, वासोटा किल्ल्याकडे जाणारा मार्ग. म्हणजे या मार्गाने आपण आता आलेलो आहे, तो वासोटा किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे. आणि चोरवणे नागेश्वर मंदिरात जाण्याचा मार्ग म्हणजे आता आपण जिकडे चाललो आहे तिकडे. तर बरेच जण कोकण रिजनमधून तिकडनं वर येतात, नागेश्वर पहिले करतात आणि इकडनं वासोट्याकडे जातात आणि वासोटा करून परत रिटर्न येऊन खाली उतरतात. चलो, इथे एक बोर्ड लिहिला आहे बघा, वासोटा किल्ला हा अभयारण्यात आहे, त्यामुळे वन अधिकारी बामणोली सातारा यांच्या परमिशनशिवाय वासोट्यावर जाऊ नये. म्हणजे जे लोक इकडनं येतात त्यांच्यासाठी ही नोट आहे की परवानगीशिवाय वासोट्यावर जाऊ नये. जसं आपण सकाळी परमिशन काढली आणि मग आलेलो आहे त्यांच्याकडे. आता आपल्याला मागे दिसत आहेत त्या चोरवणे गावातील नागेश्वर मंदिराच्या पायऱ्या दिसत आहेत. आलेला एकदम छान वाटतंय, कारण आपल्याला कातळाच्या बाजूने जायचं आहे. आणि इकडनं पूर्ण आपल्याला दरी अविस्मरणीय असं
दृश्य दिसते समोर. मंडळी नागेश्वर महादेवाला आलो आहोत आपण. पहिले दर्शन करूया. मंडळी तुम्ही जर महादेवाची पिंड बघितली तर ह्याच्यावर तुम्हाला सांगितलं 12ही महिने अभिषेक होत असतोय. ह्याच्यावर पाणी पडतंय बघा, थेंब 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 अभिषेक होतोय. आणि हे जे पाणी आहे ते वरती कातळामध्ये बघा इथे चीर गेलेली आहे. त्या कातळातनं भेगेतनं हे पाणी पडतंय आणि 12ही महिने हे पाणी चालू असतं. याचं वैशिष्ट्य आहे. स्वयंभू पिंड आहे, अतिशय जागृत देवस्थान आहे आणि इथे आल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते, एकदम शांत वाटते. आणि तर इकडे जर आलात तुम्ही वासोटाला तर नागेश्वर देवस्थान नक्की या. तर थोडा इथे बसतो मी, 5 मिनटं मेडिटेशन करतो आणि आपण परतीय प्रवासाला. चला इथे 5-10 मिनटं विश्रांती करतो आणि इकडनं आता द्रोणाचार्याला वर पाठवूया आणि बघूया आता द्रोणाचार्याकडनं आपल्याला काय दृश्य झालं. तर मंडळी आता आपण सगळे परतीय प्रवासाला लागलेलो आहोत आणि परतीय प्रवासामध्ये आता चोरवणे गावात आपण उतरणार आहोत. तिकडे आपली गाडी येणार आहे. त्या साईडला कोकण आहे, चोरवणे गाव. तर रस्ता असा आहे, तिकडनं आपण ह्याच्या बाजूने आलो आणि असं गोल फिरून आता आपल्याला शिडीचा मार्ग इथे लागलेला आहे. तर मंडळी शिडीच्या वाटेने आपण खाली उतरत आहोत. माहीत नाही आता कॅमेरामध्ये दिसतंय की नाही. आणि आत्ता वाजलेले 6:30. तर आता बऱ्यापैकी अंधार पडत आहे, त्यामुळे आपल्याबरोबर असलेला टॉर्च आता कामास येईल. त्यामुळे तुम्ही कधी ट्रेकिंगला जाताना टॉर्च आपल्याबरोबर नेहमी ठेवावा, जेणेकरून तुम्हाला समजा अंधार होत असेल परतीय प्रवासाला तर तो कामास येईल. तर आता जेवढे टप्पे दाखवता येईल तेवढे प्रयत्न नक्कीच करेन. पण त्याच्या व्यतिरिक्त चोरवणे गावात गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की आम्ही किती वाजता पोचतो आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपण 6 वाजता वरून निघालो की खाली किती वाजेपर्यंत आपल्याला पोचता येईल. चला. मंडळी खरंच खूप खडतर प्रवास होता. आत्ता वाजलेत 9:07. आपण चालू केलं होतं 6:30 वाजता. 7:30, 8:30, 9 म्हणजे जवळजवळ अडीच तास आपल्याला लागलेले आहेत. आणि एवढे पायाची वाट लागली तुम्हाला काय सांगू शकत नाही. मी तर शेवटी बॅग टाकून रस्त्यावर सरळ मी झोपून गेलो होतो. पाठ टेकली तेव्हा पाठीतनं कडकड कडकड आवाज आले खरं तर मोडल्याचे. आता आम्ही डांगेवाडी इथे पोचलो बघायला. चोरवणे डांगेवाडी
ते बोट दिसतोय आणि इथे आपली बस लागलेली आहे, जी बस आपल्याला तिथे सोडलं होतं सकाळी. आणि आता इथे जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. पहिले आपण घर बघूया कुठे आपण जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. तेव्हा हे छानसं असं यांच्या गावामध्ये हे टुमदार घर आहे. तेव्हा इथे जेवण करतात आतमध्ये काही आपली मंडळी, काही आता बरीचशी यायची बाकी आहेत. तर आता पहिले फ्रेश होतो, जेवण करून घेतो आणि हा आता आपण व्हिडिओ इथे थांबवतोय. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना एक लाईकचं बटन दाबा आणि जर शेअर केलं नसेल तर नक्की व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. दाखवा त्यांना की वासोटा किल्ल्यावरनं समजा आपल्याला नागेश्वर मंदिराला जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण घाटवाट करू शकतो. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया का ना, बाय बाय. आता रिलॅक्स.